नमस्कार. प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रो, आज 20 ऑक्टोबर मराठा आरक्षणाचा फैसले का दिन आपण म्हणू. म्हणजे आज लढायचं का नडायचं हे ठरणार आहे. बघा, मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटलांनी गेल्या 14 महिन्यापासून आपल्या आरक्षणाचा आंदोलन सुरू केलंय. पण या हल्याडोल्यानं गांभीर्यानं कधी घेतलंच नाही. आता हल्याडोल्या हा शब्द जो आहे, हा शब्द ग्रामीण भागातला शब्द आहे. तो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब जसे चालत येतात, ते ज्या पद्धतीनं चालत येतात, त्याच्यावरती ग्रामीण भागातल्या या लोकांनी त्याचं नाव ठेवलंय. तर त्यांनी कधीही या हल्याडोल्यानं कधीही गांभीर्यानं घेतलं नाही, असं एकंदरीत चित्र आहे. मित्र, मराठा आरक्षणासाठी आता आपल्याला एका ऐतिहासिक क्षणावरती आपण येऊन पोहोचलोय की निवडणुकीच्या तोंडावरती या शासनाला जाता का राहता हे ठरवायचं. यावेळेस चुकायचं नाही. ज्याने आपल्या मुलाबाळांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला, त्याचा सुपडा साफ करायचा आहे. आणि हे करत असताना किंवा हा निर्णय घेत असताना साधारणपणे कोणत्या गोष्टींची आपण चर्चा करायची आहे किंवा मनोजदादा चर्चा करणार आहेत आंतरवाली सराटीमध्ये. आज बैठक आहे, तर या बैठकीत घेतले जाणारे जो निर्णय आहे, तो समाजाकडून मनोजदादांच्याकडून घेतला जाणारा जो निर्णय आहे, तो कोणत्या 7 प्रमुख प्रश्नावरती घेतला जाणार आहे, त्या 7 प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी शोधायचा प्रयत्न करा. ते 7 प्रश्न कोणते याचा आपण उहापोह करणार आहोत. माझी विनंती आहे तुम्हाला की माझ्या या पोस्टवरती आपण आवर्जून कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असे कोणते निर्णय आहेत की मराठा समाजाच्या आजच्या या फैसले के दिन किंवा जो निर्णयाचा आज निर्णय घेणार आहेत, या निर्णया दिवशी कोणत्या प्रश्नावरती चर्चा होणार आहे, ते प्रमुख 7 प्रश्न कोणते. पहिली गोष्ट, मराठे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय ठरलेले नाहीत का? शुक्रे कमिटीनं त्यांना मागासवर्गीय ठरवलेला आहे. मग जर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जर मागास ठरलेला असतील, तर मग त्यांना तुम्ही आरक्षण का देत नाही? मराठ्यांच्या मुलांच्या तोंडचा घास कुणी पळवला? सातत्यानं मनोजदादा जरांगे हे या प्रश्नावरती नेहमी येत असतात. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायचं आहे आणि हे आरक्षण देत असताना ज्या गॅजेटचा विचार करायचा आहे, ती गॅजेट आणा. मराठ्यांना ओबीसीचं 1967चा प्रामाणिक पुरावा घ्या आणि त्या पुराव्याच्या आधारे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्या कुणबीच्या प्रमाणपत्राच्या द्वारे मग त्यांना आरक्षण द्या. पण हे आरक्षण नाकारलं कुणी? त्यांनी सांगितलंय देवेंद्र फडणवीस. सगळ्या मराठा समाजाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस. आणि हा जो मराठ्यांच्या मुलांच्या विकासाच्या तोंडचा घास जर कुणी पळवला असेल तर तो फडणवीस साहेबांनी. तिसरा प्रश्न घेतोय, मराठा समाजावर लाखांनी केसेस घातल्या, त्यांना अडचणीत आणलं, त्यांचं भवितव्य अडचणीत आणलं. सगळ्या गोष्टीला म्हणजे त्या आरक्षणाच्या दरम्यान झालेल्या सगळ्या सामाजिक जी विघ्न आली होती, जे तोडफोड मारझोड जी झाली होती, याला सगळ्याला मराठा समाजात जबाबदार धरून फडणवीस साहेब आणि भुजबळ साहेबांनी ह्या केसेस घातल्या, असं या सगळ्यांचं मत आहे. आणि त्याच्यात काही चुकीचं आहे असं दिसत. इतक्या केसेस घालून मराठा बांधवांना बांधून ठेवायचं काम, त्याच्या भवितव्य विस्कटून टाकायचं काम, हे जर कुणी केलं असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. आणि या सगळ्या केसेस मी माघार घेतो म्हणून त्यांनी 10 वेळा सांगितलं. 6 देखील आरक्षण म्हणजे आरक्षणाच्या साठी मनोजदादांनी जी 6 उपोषण केली, त्या प्रत्येक उपोषणाच्या वेळेला
हे असंच पद्धतीनं सांगितलं गेलं की आपल्याला तुमच्यावरच्या सगळ्या केसेस माघार घ्यायच्या. पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा. 26 जानेवारी 2024 रोजी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये जी प्रचंड मोठी मुंबईच्या वेशीवर सभा झाली मराठ्यांची, त्याच्यामध्ये समस्त मराठा समाजाला कुणबी आहेत हे याच्या सगळ्या नोंदी तपासून यांना तुम्ही आरक्षण देण्यासाठी अधिसूचना काढली होती का नाही? मित्रहो, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही अधिसूचना सगळ्या मराठा समाजाला हलवून दाखवली. अगदी हातानं ती मोठ्या म्हणजे एखादा झेंडा फडकवावा तसा ते दाखवत होते. आणि ही आरक्षणाची अधिसूचना मनोजदादा जरांगे यांच्याकडे दिली. जरांगे साहेबांनी सांगितलं हे तरी सुद्धा तुम्ही जोपर्यंत हे आरक्षण देत नाही तोपर्यंत प्रत्यक्षात या अधिसूचनेनंतर 15-16 दिवसात त्यांनी सांगितलं होतं तोपर्यंत आम्ही हे मानणार नाही. पुढचा प्रश्न आहे, माझ्या गोरगरीब लेकरा बाळांनी, माझ्या समाजाच्या गोरगरीब लेकरा बाळांनी तुमचं असं काय वाईट केलं होतं? हा प्रश्न आहे फडणवीस साहेबांना. तुमचं असं काय वाईट केलं होतं की तुम्ही त्यांच्या हक्काचं आरक्षण त्यांना नाकारता आहात? खरं तर 14 महिन्याची ही लढाई, या 14 महिन्याच्या लढाईमध्ये मराठ्यांनी एकही लोकशाही विरोधात जाऊन काम केलेलं नाही. आंदोलनाचे सगळे मापदंड अगदी 100% पाळलेत. आणि मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्याही गरीब ठरलेला आहे. असं असताना त्यांना तुम्ही आरक्षण देत नाही. काय या लेकरा बाळांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम तुम्ही केलंय? काय त्यांनी तुमचं वाईट केलं होतं? हा एक भावनिक प्रश्न नेहमी दादा देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारतात. पुढचा प्रश्न फारच महत्वाचा. आमच्या समोर 16-17 जाती, म्हणजे सगळ्यांच्या समोर 16-17 जाती तुम्ही ओबीसी मध्ये घातल्या. मग अशा वेळेला मराठे जर ओबीसी मध्ये आले तर आमची संख्या वाढेल, आमच्या आरक्षणाला धक्का पोहोचेल असं म्हणणारे हे कुठे गेले? कुठे गेले? भुजबळ साहेब म्हणत होते, शेडगे साहेब म्हणत होते, सगळेजणच म्हणत होते, एका तालासुरात ओरडत होते. मग आता हे 15-16 तुम्ही जर का मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये ओबीसी प्रवर्गात जर तुम्ही त्यांना घालत असाल तर मग आता धक्का लागला नाही का? आणि याला जोडून दुसरा प्रश्न त्यांनी विचारला, या सगळ्या 15-16 जातींना आरक्षणात घालण्यासाठी तुम्ही अशी कोणती प्रक्रिया केली फडणवीस साहेब की त्यांना तुम्ही थेटपणे आरक्षणात घालताय? अशी कोणती प्रक्रिया केलेली आहे ही सगळ्या समाजाला समजावून सांगा. त्याला जोडून काही मराठ्यांना खुन्नस तुम्ही दिलेले. बघा, आम्ही मराठ्यांना मोजत नाही. मराठे 5-50 जमू देत नाही तर 5-50 कोटी जमू देत. आम्ही त्यांना विचारत नाही. कितीही बेदरकारपणा, बेफिकिरी, म्हणजे ज्यांना समाज चालवायचा आहे म्हणून त्यांना आपण त्या सत्तेच्या खुर्चीवर बसवलंय, ती माणसं एखाद्या समाजाप्रती इतकी असंवेदनशील होतात हे इतिहासानं पहिल्या वेळेला बघितलंय असं सगळ्यांचं मत. पुढचा प्रश्न भी अतिशय महत्वाचा विचारतो, धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून कुणी फसवलं याचं उत्तर सांगावं. 2014 मध्ये ज्या वेळेला परिवर्तन अपेक्षित होतं आणि काँग्रेस सत्तेवर होता त्यावेळेला ज्या सभा व्हायच्या भारतीय जनता पार्टीच्या, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाला 8 दिवसात आरक्षण देतो अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं होतं. आणि त्या स्टेटमेंट ते सगळीकडे फार फेमस करून टाकलं. आणि मग हे आरक्षण देतो म्हणून तुम्ही धनगर समाजाला आरक्षण दिलं का? नाही दिलं. त्यांना तुम्ही आजही फसवलंय. मुसलमान समाजाला आरक्षण देतो म्हणून कुणी फसवलं? मुसलमान समाजाला सुद्धा आरक्षण देय असून सुद्धा तुम्ही त्यांना द्यायला तयार नाही. इव्हन तुम्ही त्यांच्या सगळ्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता, त्यांच्या जगण्या मरण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता. हिंदू 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 म्हणत
20, 22, 25 कोटीचा हा समाज आज या अल्पसंख्य समाज आहे, हा अल्पसंख्य समाज आज अत्यंत दुय्यम दर्जाचे नागरिक असावेत तशा पद्धतीनं त्याला तुम्ही ट्रीटमेंट देत आहे. आणि या सगळ्या गोष्टीला फडणवीस साहेबांचा जो भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला चेहरा आहे ते देवेंद्र फडणवीस साहेब जबाबदार आहे, बीजेपी स्वतः जबाबदार आहे. आणि या सगळ्यांचा मुख्य हेतू असा आहे की बहुजन समाजाची ही जी लेकरं आहेत, मराठा असेल, मुसलमान असेल, धनगर समाज असेल, ही लेकरं मोठी होऊ नये. त्यांना स्वप्न बघायचे त्यांना स्वप्न बघायचा काही अधिकार नाही. मग फक्त स्वप्न काय तुम्हीच बघता फडणवीस साहेब? तुमच्या समाजाला हे सगळं एवढं मान्य आहे का? बाकीचे कोणीच स्वप्न बहुजन समाजाने बघू नयेत का? आणि त्यांना स्वतःचा विकास करून घ्यायसाठी त्यांनी काम करू नये का? फडणवीस साहेबांची नीती बघा. आंदोलनाला प्रति आंदोलन उभा केली, ओबीसीला संघर्ष ओबीसी समोर उभा करून मराठ्यांच्या आरक्षणाला संघर्ष उभा केला. मागितलं एक की दिलं दुसरंच. त्याला टाळायचं आहे. 50%च्या वर आरक्षण देता येत नाही, घटनेनं बांधील आहोत आपण, हे त्यांना माहिती आहे. तरीही ते आपल्याला समजून सांगायचा प्रयत्न करतात. 50%च्या वरचं SC-BCतून आरक्षण देतात आणि हे शाश्वत आहे म्हणून सांगतात. कितीही लबाडी टिकेल का कोर्टात? अहो 14 महिने, तसा 25 वर्षाचा लढाई, पण मनोज दादांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला हा 14 महिन्याचा लढाई जो आहे ना, हे 14 महिने आपल्याला फसवत आहे. त्यामुळं म्हणतोय आज फैसले का देणार, लढायचं का लढायचं हे आज ठरवायचं आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच हे उत्तर आहे. छत्रपतींचे विचार ज्यावेळेला मनोज दादा जरांगेंना विचारलं तुम्ही जातीवादी नाही का, ते म्हटले आम्ही जातीवादी ठरू शकत नाही. तुम्ही ज्यांच्यावर अन्याय केलाय त्यांनी अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करणं हा लोकशाहीने दिलेला हक्क आहे आणि तो लोकशाही पद्धतीनं आम्ही राबवतो आहोत. आम्ही कसे काय म्हणजे जातीवादी ठरू शकतो? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कृतीनं आम्ही मान्य केलेले आहेत, त्यांचं हिंदुत्ववादाचं मत आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. त्यामुळं आम्ही जातीवादी ठरायचा संबंधच उद्भवत नाही. लक्षात घ्या, ह्या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा मराठा समाज तुमच्यावरती नांगर उभा आडवा फिरवल्याशिवाय राहणार नाही. परिवर्तन घडवणार आणि तो मराठा समाज घडवणार. फडणवीस साहेब लक्षात घ्या, मराठा, मुसलमान, धनगर असे जे 12 बलुतेदारातले ज्यांना प्रवाहाच्या बाहेर ठेवलं गेलेलं आहे, हे सगळे समाज एकत्रित येऊन तुमचा हिशेब करणार, हे थांबणार नाही. मित्रो, माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.